नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। आता व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कशाविषयी ब्लॉग बनवणार आहे। तर आज होता माझा वीक ऑफ, त्याच्यामुळे जरा उशिरा सुटले होते। उठले आणि गॅलरीमध्ये गेले तर बघितलं की गॅलरीमध्ये खूप धूळ वगैरे झाली होती आणि झाडांची थोडीशी माती वगैरे चेंज करायची होती। आता रात्री येताना मी 2 झाडं नवीन आणली होती। जेव्हा झाडं आणली तेव्हा ती छोट्या कुंडीमध्येच येतात, मग घरी आल्यावरती त्याची रिपॉटिंग करावी लागते। पण त्याच्यासोबत माझी बाकीची झाडंही वाढली होती, कारण मी ती लावताना छोट्या कुंडीमध्ये लावली होती। पण जेव्हा ती वाढतात ना तेव्हा त्याची रिपॉटिंग करावी लागते। रिपॉटिंग का करायची? कारण एखादं झाड जर छोट्या कुंडीमध्ये आपण लावलं तर त्याच्या मुळ्या वाढायला जागा भेटत नाही आणि मुळ्या नाही वाढलं की झाडांची वाढही होत नाही। त्याच्यामुळे कुंड्या बदलणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि झाडांनाही खूप मदत होते वाढण्यासाठी। तर तीच झाडं मी आज रिपॉटिंग करणार होते। आता हे पहिलं आहे जेडे प्लांट। हेही मी आणताना छोटंच होतं, पण आता हे मोठं झाल्यामुळं त्याची कुंडी चेंज करावी लागली, तर तेच मी इथे चेंज करून घेत होते। आता ही माती आणि याच्यामध्ये कोकोपीट आणि प्लस मी थोडंसं खत टाकत होते। आता ही माती आम्ही आणलेली नव्हती, माती ही आमची पहिलीच होती आणि कोकोपीट मी नवीन आणलं होतं आणि खत नवीन आणलं होतं। तर पहिलं हे कोकोपीट वगैरे भिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी माती साईडला काढली आणि त्याच्यामध्येच मी रात्री येताना खतही घेऊन आले होते। तर पहिली मी झाडं लावली होती त्याच्यामध्ये मी खत नव्हतं टाकलं, पण यावेळेस मला असं वाटलं की झाडांना थोडंसं खताची पण गरज आहे, कारण खत टाकल्यावर ते झाडांना वाढण्यासाठी खूप मदत होते। आता तुम्हाला एक सांगते मी, जेव्हा तुम्ही हे झाड कुंडीमधून काढताना तेव्हा ते व्यवस्थित काढायचे, कारण जर त्याच्या मुळ्या तुटल्या तर ते झाड दुसऱ्या कुंडीमध्ये लावल्यावरती वाढत नाही। त्याच्यामुळे काढताना ते व्यवस्थित साईडची माती एकदम अलगद मोकळी करून घ्यायची आणि मगच ते झाड काढायचे, कारण तसं काढलं तर झाड व्यवस्थित राहतं आणि त्याच्या मुळ्या जास्त तुटत नाही। आता ही रिपॉटिंग मी कशी करते हे तुम्हाला सांगते। पहिलं तर माझ्याकडे ना फ्रीजचा एक थर्माकोल होता आणि तोच मी कट करून पहिलं कुंडीमध्ये टाकत होते। आता याचा फायदा काय होतो ते मी सांगते। जेव्हा तुम्ही झाडांना पाणी टाकताना तेव्हा ते पाणी कुंडीमधून बाहेर निघणे खूप महत्त्वाचं असतं, कारण ते पाणी कुंडीत साठवून राहिलं तर झाडांची मुळं पूर्णपणे सडतात आणि सडल्यावरती आपलं झाड वाढतही नाही आणि पूर्णपणे पिवळं पडून जातं। तर या थर्माकोलनी काय होतं, जेव्हा तुम्ही झाडांना पाणी टाकता तेव्हा ते थर्माकोलमुळे जास्त वेळ कुंडीमध्ये साठून राहत नाही। झाडांना जेवढं पाणी पाहिजे तेवढं ते भेटतंच, पण उरलेलं जे पाणी आहे ते कुंडीमधून बाहेर पडतं। तर अशा प्रकारे जास्त पाणी कुंडीमध्ये न राहता खाली गेल्यामुळे आपली झाडं व्यवस्थित राहतात आणि सडत नाही। त्याच्यामुळे हा जुगाड तुम्ही नक्कीच ट्राय करा। तर हे थर्माकोल टाकल्यावरती मी त्याच्यामध्ये टाकते माती आणि माती टाकून त्या झाल्यावरती त्याच्यामध्ये मी टाकते कोकोपीट। प्रत्येक झाडं लावण्याची वेगवेगळी पद्धत असते। तर जेव्हा आपण जेडे प्लांट लावतो याला केवळ पूर्ण कोकोपीटची गरज असते, कारण कोकोपीट लावल्यामुळे त्याची वाढ लवकर होते, कारण त्या झाडाला जास्त पाण्याची गरज राहत नाही। आणि जेव्हा आपण कोकोपीटमध्ये हे झाड लावतो तेव्हा कोकोपीटमध्ये ऑलरेडी ओलावा असतो, त्याच्यामुळे त्याला आपल्याला जास्त पाणी टाकण्याची गरज नाही पडत। पण जर आपण जास्त पाणी टाकलं तर त्या झाडाची पानं पूर्णपणे गळून जातात। आता हे जे तुम्ही बघताय ब्राऊन कलरमध्ये कुंडी आहे, त्याच्यामध्ये मी जेडे प्लांट लावलेला आहे। त्याचीच मी थोडीशी फांदी कट करून छोटे छोटे 4 कट करून लावले होते। हे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच असेल। आता तेच मला काढून एका सेपरेट कुंडीमध्ये लावायचे होते आणि जे मी लावले होते त्यालाही खूप सुंदर सुंदर मुळ्या फुटल्या होत्या आणि त्याची वाढही छान होत होती आणि जे मी कट केलं होतं त्याही ठिकाणी माझे नवीन नवीन पानं आले होते। तर हे सगळे मी जे कट करून लावले होते तेच मी काढून एका कुंडीमध्ये लावत होते। तर त्याच्यासाठी मी कोकोपीट वगैरे घेतलं आणि व्यवस्थित ते झाडं लावून घेतली। त्याच्यानंतर माझ्याकडे होतं गोकर्णाचा वेल, जो मी दीदीकडून फक्त त्याच्या बिया आणल्या होत्या आणि मी माझ्या मोगऱ्याच्या कुंडीमध्ये टाकल्या होत्या। पण माझ्याकडून चुकून जेव्हा त्या बिया टाकल्या तेव्हा मी पूर्ण माती ती खालीवरती केली होती। मला वाटलं की हे येणारच नाही म्हणून, आता ही बी जर निघून गेली तर मग काय उपयोग आहे। पण पाऊस पडला, त्याला पाणीही पावसाचं गेलं आणि मीही खूप पाणी टाकलं होतं, त्याच्यामुळे ते बिया आल्या आणि त्याची मस्त रोपंही तयार झाली। तर तेही मी प्रत्येक कुंडीमध्ये जवळजवळ 2 ते 3 बी टाकली होती। तर प्रत्येक कुंडीमध्ये त्याचं एक एक छोटंसं रोपटं आलंच होतं।
तर तेच मी सगळं एकत्र करून एका कुंडीमध्ये लावून घेतलं. आता हे मी आणलं होतं नवीन रात्री झाड, तर खूप मस्त होतं. मला हे इनडोअरसाठी हवं होतं हे, आणि आणखी एक फुलांचं मी घेऊन आले होते. आता हे आणताना एकदम छोट्या कुंडीमध्ये आणलं होतं, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित पाणीही घालता येत नव्हतं, तर त्याची रिपोर्टिंग करणं मला खूप गरजेचं होतं. तर सगळी झाडं नवीन कुंडीमध्ये लावून घेतली, सगळ्यांना व्यवस्थित खत वगैरे टाकलं. आता हे सगळं झाल्यावरती टाईम होता गॅलरी साफ करण्याचा, कारण गॅलरीमध्ये मी माती कालवली होती खालीच, पण त्याचाच एवढा राडा झाला होता की विचारू नका, आणि हे साफ करण्याला मला खूप टाईम लागणार होता. आता तुम्हाला मी सांगते की मला याला किती टाईम गेला. याला मला गेलेले आहेत जवळजवळ 3 ते 3.5 तास, कारण मी हे आवरायला घेतलं होतं 10 वाजता आणि माझं आवरून झाले 1:30 वाजता. म्हणजे विचार करा किती टाईम गेला आहे. माझा अर्धा वीक ऑफ याच्यामध्येच गेला आहे. उठल्या पहिली फ्रेश झाले, आणि फ्रेश झाल्यानंतर ही गॅलरीच आवरायला घेतली होती. आवरत असताना खूप दमली होती आणि खूप कंटाळा आला होता, पण नंतर असं वाटलं की आवरून झाल्यावरती आपली गॅलरी किती सुंदर होईल, या विचारानंच मी काम करत होते. तर सगळ्या कुंड्या वगैरे पुसून घेतल्या आणि सगळी झाडंही पुसून घेतली. आणि झाडं जर आपण धुवून घेतली आठवड्याला, तर त्याला अजिबात धूळ बसत नाही आणि दिसायलाही छान दिसतात. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, झाडं धुवायच्या आधी कशी दिसतात आणि झाडं धुतल्यानंतर कशी दिसतात हे तुम्ही नक्की बघा, कारण धुवायच्या आधी ते खूप डल असतात, पण जेव्हा आपण झाडं धुतो, त्यांची पानं वगैरे स्वच्छ करतो, तेव्हा धुतल्यावरती त्याला एक वेगळंच ग्लो येतं. तर हे मला बघायला खूप आवडतं आणि खूप छान वाटतं. दररोज आपण काहीतरी कामांमध्ये खूप बिझी असतो, पण कधीतरी घरातली अशी कामं आवरली आणि छोट्या गोष्टी केल्या की मनाला एक वेगळं समाधान मिळतं. म्हणून मला घरातल्या अशा छोट्या गोष्टी आणि छोटी कामं करायला खूप आवडतात, कारण एकच दिवस भेटतो आणि त्याच्यामध्ये ही झाडांची काळजी घ्यायला लागते, घरातलं सगळं आवरायला लागतं, आणि हे आवरल्यामुळं घरही खूप स्वच्छ दिसतं, सुंदर दिसतं, आणि आपल्यालाही खूप सुंदर वाटतं. मला सांगते, काल मी ड्युटीवरून आल्यापासूनच मी ठरवलं होतं की उद्या मी माझी सगळी गॅलरी साफ करणार आहे, कारण झाडांवरती थोडीशी धूळही बसली होती आणि थोडंसं स्टँड वगैरेही त्याचं खराब झालं होतं. त्याच्यामुळे उठल्याच मी लगेच सगळं साफसफाई करायला घेतली होती. तर एक करत सगळ्या झाडांची पानं वगैरे पुसून घेतली, त्याची फांद्या वगैरे पुसून घेतल्या आणि कुंड्या वगैरे साफ करून घेतल्या. तर हे करण्यात मला कधी टाईम गेला आणि कधी एवढा टाईम झाला तेच समजलं नाही. एकदम डल दिसणारी झाडं पुसून घेतल्यावरती अगदी फ्रेश दिसत होती आणि खूप सुंदर दिसत होती. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का? तुम्ही एक झाड आणलं तर असं वाटते की ठीक आहे, हे खूप सुंदर दिसते, आपण अजून एक आणूया, ठीक आहे ते आणलं, अजून तिसरं आणू. तर अशी खूप सारी झाडं आणतो आणि एक झाड वाढलं की ते आपल्याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचे, कारण ते त्या कुंडीमध्ये खूप छोटं दिसते, किंवा हे खूप मोठं झालं आहे, हे कट करून आपण दुसऱ्या कुंडीमध्ये लावू, हा वेल खूप मोठा झाला आहे, हा कट करून आपण दुसऱ्या कुंडीमध्ये लावू, आणि असं करत आपल्याकडे खूप सारी झाडं तयार होतात आणि नंतर आपल्याला समजतही नाही की आपण एवढी झाडं कधी आणली होती. तर माझ्यासोबत पण असंच झालं, आणि तुमच्यासोबत असं झालं आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मी आणताना यातली एवढी झाडं तर नव्हतीच माझ्याकडे, अगदी 1-2च आणली होती, पण त्याच्यानंतर एक आणलं, त्याच्या बाजूला अजून एक, त्याच्या बाजूला अजून एक, मोठं झाले ते कट करून दुसऱ्या कुंडीमध्ये, ही कुंडी छोटी पडते, याला कुंडी बदला, अजून मोठी घ्या, आणि ती छोटी कुंडी राहिलेली त्याच्यामध्ये अजून एखादं दुसरं झाड लावा, अजून नवीन रोप तयार करा. तर असं करून माझ्याकडे खूप झाडं तयार झाली आहेत, आणि आत्ताच एवढी झाली आहेत, तर बघूया अजून पुढेही तयार होतीलच मला असं वाटतं, कारण मला आवड तर खूप आहे आणि असं करूनच मी खूप सारी झाडं वाढवते आणि मलाही आनंद भेटतो हे करण्यामध्ये. माझ्या एकदम आवडीची गोष्ट आहे. तर तुम्ही असं करता का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्यामुळे माझ्या मिस्टरांना ही झाडं लावण्याची खूप आवड निर्माण झालेली आहे, कारण माझ्यापेक्षा जास्त आता तेच काळजी घेतात. तर कशी घेतात तेही मी तुम्हाला सांगेलच, कारण उठल्या तेच मला विचारतात की तू आज झाडांना स्प्रे मारला होता का, या झाडाचं पाणी चेंज केलं होतं का, या झाडांना पाणी टाकलं आहे का. कारण मी तर करतेच हे सगळं, पण माझ्यामुळे त्यांनाही या बाबतीत खूप आवड निर्माण झालेली आहे आणि कधी तर तेच माझ्यापेक्षा जास्त झाडांची काळजी घेतात. एखाद्या वेळेस मी झाडांना स्प्रे मारायचा, पाणी टाकायचं विसरेल, पण ते नाही, कारण आता माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच काळजी वाटते. आता जास्त ज्यांना झाडं आवडतात, ज्यांना जास्त झाडं लावण्याची आवड आहे, त्यांना माझा आजचा ब्लॉग नक्कीच आवडेल.
आणि तेही नक्की झाडांची अशा प्रकारे काळजी घेत असावे असं मला वाटतं. तर मी अशा प्रकारे घेते. तुम्ही कशी काळजी घेता तुमच्या झाडांची मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे माझी सगळ्या झाडांची रिपोर्टिंग करून झाली आणि जे छोटे छोटे झाडं होते, जे छोटे छोटे रोपं होते तेही मी वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावून घेतलेच होते. तर सगळी गॅलरी वगैरे क्लीन झाली आणि झाडं वगैरे स्वच्छ करून घेतली. आता हे सगळं झाल्यावरती सगळ्यात मोठा प्रश्न होता की झाडं ठेवायची कशी. कारण पहिले आपल्याकडे जास्त नव्हते, थोडेच होते, त्याच्यामुळे मी काय कसेही ठेवले होते गॅलरीमध्ये. पण आता झाडांची संख्या वाढली होती आणि कुंड्याही खूप झालेल्या होत्या, त्याच्यामुळे आता ठेवायची कशी आणि खाली ठेवल्यावरती एवढी व्यवस्थित वाटत नव्हती. पण झाडं ठेवण्याच्या आधी मला असं वाटत होतं की मला पहिले गॅलरी साफ करायला पाहिजे. कारण कुंड्या साफ करून झाल्या पण गॅलरीमध्ये माती वगैरे सगळी तशीच राहिली होती. थोडी मी झाडाच्या साईडने पुसून घेतली होती कारण तिथे जास्त पाणी टाकता येत नव्हतं. तर सगळी झाडं वगैरे स्वच्छ झालीच होती. आता टाईम होता गॅलरी साफ करण्याचा. तर त्याच्यासाठी मी बकेटमध्ये पाणी वगैरे घेऊन आली होती आणि मी खाली झाडं लावल्यामुळे माती वगैरे कोकोपीट वगैरे सगळं खाली पडलंच होतं. तर तेच सगळं मी पहिलं धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित त्याच्यात मॉप मारून घेतला आणि त्याच्यानंतर माझी गॅलरी अशी काही दिसत होती आणि झाडंही खूप सुंदर दिसत होती. आणि त्याच्यानंतर ते आले आणि त्यांनाही खूप मस्त वाटलं की सगळी झाडं वगैरे मी व्यवस्थित क्लीन करून घेतले. तोपर्यंत त्यांचं कामच चालू होतं, त्यांच्यामुळे त्यांना काही एवढं समजलंच नाही की मी कशी साफसफाई केली ती. शेवटी ती बाहेर आले आणि झाडांना स्प्रे वगैरे त्यांनी मारून घेतला. बघा बरं कोण गोर आहे. गोरं काय देख ना कोणी तुमच्यापेक्षा मी गोरी आहे पण बघा बरं. गोरं काय करते देख ना कोणी देख ना कोणी सुंदर कोण. तर सगळं आवरल्यानंतर सगळी झाडं ठेवायची कुठे असा विचार आला. कारण माझ्याकडे स्टँड अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मी एक जुगाड केला. माझ्या फ्रीजचं थर्माकॉल ते मी ठेवलं होतं, तर तेच म्हटलं जॉईन करून आपण त्याला एक स्टँड तयार करूया. तर हे मी अशा प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, असा होता माझा हा आजचा रिपोर्टिंगचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.